बुलढाणा पोलीस भरती शारीरिक चाचण्या सुरू. एसपी निलेश तांबे यांनी उमेदवारांना दिला कडक इशारा. बुलढाणा पोलीस दलातील पोलीस कॉन्स्टेबल आणि ड्रायव्हर या पदांसाठीची निवड प्रक्रिया अधिकृतपणे सर्वात महत्त्वाच्या टप्प्यात पोहोचली आहे. या आठवड्यात शारीरिक चाचण्या PET-PST सुरू होत असल्याने पोलीस अधीक्षक निलेश तांबे यांनी सर्व इच्छुकांना औपचारिक आवाहन केले आहे, ज्यामध्ये पारदर्शक आणि गुणवत्तेवर आधारित भरती प्रक्रिया यावर भर देण्यात आला आहे. अधिकृत वेळापत्रकानुसार फक्त सर्वात सक्षम उमेदवारच दलात सामील होतील याची खात्री करण्यासाठी भरती अनेक टप्प्यात घेतली जात आहे. शारीरिक मानक चाचणी PST आणि कार्यक्षमता चाचणी PET पुढील फेरीसाठी पात्र होण्यासाठी उमेदवारांनी किमान 50% गुण मिळवले पाहिजेत. लेखी परीक्षा, सामान्य ज्ञान, मराठी व्याकरण, गणित आणि बौद्धिक क्षमता यांचा समावेश असलेली 100 गुणांची वस्तुनिष्ठ चाचणी. पोलीस अधीक्षक निलेश तांबे यांनी मुख्यालयातील व्यवस्थेचा आढावा घेताना उमेदवारांना आणि त्यांच्या पालकांना एक महत्त्वाचा संदेश दिला. भरती प्रक्रिया 100% पारदर्शक आणि स्वयंचलित आहे. निवड पूर्णपणे शारीरिक कामगिरी आणि लेखी गुणवत्तेवर आधारित आहे. मी सर्व उमेदवारांना एजंट किंवा मध्यस्थांना बळी पडू नये असे आवाहन करतो, जे लाचखोरीद्वारे नोकरी मिळवू शकतात असा दावा करतात. जर कोणी पैसे मागितले तर त्यांची त्वरित स्थानिक पोलीस किंवा SP कार्यालयात तक्रार करा. तुमच्या कठोर परिश्रमावर विश्वास ठेवा, अफवांवर नाही, असेही आवाहन पोलीस अधीक्षक निलेश तांबे यांनी केले. बुलढाणा जिल्हा पोलीस दलातर्फे 2024-25 ची भरती प्रक्रिया आपण राबवित आहोत. उद्या दिनांक 11 फेब्रुवारी पासून ही भरती प्रक्रिया सुरू होत आहे. आपल्या बुलढाणा जिल्हा पोलीस दलामध्ये या भरती प्रक्रियेमध्ये 148 पोलीस शिपाई आणि 14 चालक पोलीस शिपाई अशा वॅकन्सीज आहेत. एकूण 162 वॅकन्सीसाठी ही भरती प्रक्रिया आपण राबवित आहोत. संपूर्ण भरती प्रक्रिया दरम्यान विशेष लक्ष देऊन पारदर्शकपणे कुणालाही फेवर न करता आणि कुठल्याही उमेदवाराला काही त्रास होणार नाही याची संपूर्ण दक्षता आम्ही घेत आहोत. 100 मीटर धावणे, 1600 मीटर धावणे आणि गोळाफेक. महिलांसाठी 100 मीटर, 800 मीटर धावणे आणि गोळाफेक या सर्वांचे जे नियोजन आहे ते आपण या परेड ग्राउंडला केलेले आहे, कवायत मैदान या ठिकाणी. तसेच कागदपत्र पडताळणी असेल, हजेरीपट व्हेरिफिकेशन असेल आणि इतर जे काही नियोजन आहे ते देखील याच परिसरामध्ये करण्यात आलेले आहे. या व्यतिरिक्त जे उमेदवार बाहेर जिल्ह्यातील असतील, जे आपल्या बुलढाणा जिल्ह्यात येतील, त्यांच्यासाठी पुरुष उमेदवार जे असतील त्यांना राहण्याची सोय म्हणून आपण आपली जी सबसिडियरी कॅन्टीन आहे बुलढाणा ग्रामीण पोलीस स्टेशनच्या बाजूला, त्या ठिकाणी आपण त्यांची सोय केलेली आहे. तसेच जे महिला उमेदवार असतील त्यांची स्वर्गीय दीपक जोग रेस्ट हाऊस या ठिकाणी महिलांची सोय आपण केलेली आहे. कुठेही कुठल्याही उमेदवाराला गैरसोय होणार नाही यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत. आणि ही संपूर्ण भरती प्रक्रिया CCTV यंत्रणेखाली, तसेच यावर्षी आपण 100 मीटर आणि 1600 मीटर धावण्याची स्पर्धा आहे त्यामध्ये RFIDच्या रेडिओ फ्रिक्वेन्सी आयडेंटिफिकेशन टॅगचा आपण वापर करतो आहे. त्यामुळे अचूक आपल्याला रिझल्ट त्यात प्राप्त होईल. माझे संपूर्ण बुलढाणा जिल्हा पोलीस दलातर्फे सर्वांना, उमेदवारांना, नागरिकांना, अधिकाऱ्यांना, अंमलदारांना एकच सूचना व आवाहन राहील, कुठेही कसल्याही प्रकारे काही गैरप्रकार होणार नाही. आपल्याकडून कुठल्याही सूचनाच्या किंवा निर्देशांचे भंग होणार नाही याची सगळ्यांनी दक्षता घ्यायची आहे. कुठल्याही उमेदवाराला कसली प्रलोभन तुम्ही देऊ नका. आणि उमेदवारांसाठी पण सूचना राहील की आपण एकदम पारदर्शकपणे भरती प्रक्रियेमध्ये स्वतः देखील उपस्थित राहून संपूर्ण भरती प्रक्रियेला एक सफल भरती प्रक्रिया आपल्याला करायची आहे. कुठेही कसलेही अंमली पदार्थाचे सेवन किंवा स्टिरॉइडचे घेऊन भरती प्रक्रियेमध्ये वगैरे येऊ नका आणि अगदी व्यवस्थितरित्या हे सगळं पारदर्शकपणे ही भरती प्रक्रिया होईल, एवढंच माझं आव्हान राहील.